नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण झटपट तयार होणारा कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये अगदी सुटसुटीत असा बॉईल अंडा पुलाव रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 6 अंडे बॉईल करून साल काढून घेतलेली आहे। आता आपण अंड्यांना चिरा देऊन घेऊया, म्हणजे मसाले आतपर्यंत जातात आणि अंडही फुटत नाही। अंड तसेच्या तसं राहते। आणि आपण पुलावमध्ये जर अंडे टाकले अशा चिरा देऊन, तर जे पुलावाची चव आहे ते अंड्यांमध्ये उतरते आणि अंडे खायला खूप छान लागतात। म्हणून सगळीकडे अशा चिरा देऊन घ्यायच्या। बघा, आपल्या चिरा देऊन झालेले आहे सगळ्या अंड्यांना। आता आपण अंड्यांना मसाले लावून घेऊया। पाव चमचा हळद, पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर। काश्मीरी मिरची पावडर नसली तर कोणत्याही प्रकारची मिरची पावडर तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता आपण बाउलमध्येच असेच हलवून घ्यायचे आहे हे अंडे, म्हणजे मसाले व्यवस्थित लागतील। हात न लावता आपल्याला हे मसाले लावून घ्यायचे आहे, हाताने लावायचे नाही आहे। बघा, आपण हाताने लावलेले नाही आहे, अशाच प्रकारे हलवून घेतले आहे, तरी पण छान असं मसाल्यांचं कोटिंग आलेलं आहे अंड्यांवर। आता आपण हे अंडे 5 मिनिट बाजूला ठेवूया। मी कुकर तापायला ठेवलं होतं, कुकर तापला आहे। त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं आहे। तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकूया। पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। जिरं मोहरी तडतडलेली आहे, त्यामध्ये आपण लसूण टाकूया। मी 5-6 लसणाच्या कड्या कापून घेतल्या होत्या। यामध्ये आपण लसूण ठेचून पण टाकणार आहे आणि कड्या पण कापून टाकलेल्या आहे मी। लसूण ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। बघा, लसणाला छान ब्राऊन कलर आलेला आहे। त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया। मी 1 तेजपान, 2 लवंगा, 1 चक्री फूल आणि 2 मिरे असे खडे मसाले घेतले आहे। 2 हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतले आहे, ते पण टाकूया। हे व्यवस्थित परतून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये कांदा टाकूया। मी 2 मोठ्या आकाराचे कांदे लांब पातळ कापून घेतले आहे। पुलाव करताना कांदा जास्त टाकायचा, म्हणजे पुलावला छान चव येते। कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा। फुल गॅसवरच आपल्याला कांदा परतायचा आहे, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो। कांदा परतून झाला की आपण गॅस कमी करायचा आहे। बघा, छान असा कांदा मऊ झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। मी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो कापून घेतला आहे। टोमॅटो बारीक जाड कसंही कापलं तरीही चालते, मी मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये लसूण आणि आलं ठेचून घेतलं आहे, ते टाकूया। मी 5-6 लसणाच्या कळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतला आहे। हे व्यवस्थित परतून घ्यायचं। हे परतून झालेलं आहे। मी 1 बटाट्याची साल कापून पाण्यामध्ये ठेवलं होतं, जेणेकरून बटाट्याचे काप काळे पडणार नाही। केव्हाही बटाटे कापल्यानंतर पाण्यामध्ये लगेच टाकायचे, म्हणजे बटाटे काळे पडत नाही। बटाटे टाकले की त्यामध्ये लगेच वाटाण्याचे दाणे टाकून घ्यायचे। मी 10 ते 12 वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या होत्या। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्या भाज्या लवकर मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकूया। मीठ टाकल्यामुळे कांदा, टोमॅटो आणि ज्या भाज्या टाकल्या आहेत त्या लवकर मऊ होतात। मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते आहे। मीठ टाकल्यानंतर 1-2 मिनिट भाज्या परतून घ्यायच्या, म्हणजे मीठ आतपर्यंत मुरलं जाते आणि पुलाव खाताना ह्या भाज्या अळणी लागत नाही, म्हणून व्यवस्थित परतून घ्यायच्या। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया। पाव चमचा गरम मसाला,
जास्त टाकायचा नाही गरम मसाला, आपण खडा मसाला सुद्धा टाकला आहे म्हणून पाव चमचाच टाकायचा। मिरची पावडर 2 चमचे, पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर पण टाकून घेते आहे मी। काश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे पुलावला छान कलर येतो। हे व्यवस्थित परतून घ्यायचं। परतून झाल्यावर आपल्याला एक कच्चा अंड टाकायचा आहे त्यामध्ये। कच्चा अंड टाकल्यामुळे पुलावला छान अंड्याची टेस्ट येते म्हणून कच्चा अंड पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला। अंड टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं। आपण भुर्जी करतो तसं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। बघा व्यवस्थित परतून झालेला आहे। आपण त्यामध्ये बॉईल अंडे टाकून घेऊया। बघा आपण अंडे 5 मिनिट मसाले लावून मुरायला ठेवले होते। बघा छान असा कलर आलेला आहे अंड्यांना। 1-2 मिनिट परतून घ्यायचे अंडे म्हणजे छान अशी चव येते अंड्यांना। बघा आपण व्यवस्थित अंडे परतून घेतलेले आहे मसाल्यांमध्ये। आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया। मी 1.5 ग्लास बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहे। तांदूळ तुम्हाला ज्या प्रकारचे घ्यायचे असले त्या प्रकारचे तुम्ही घेऊ शकता। मी 1.5 ग्लास तांदूळ घेतले आहे म्हणून त्यासाठी 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। 1.5 ग्लास तांदूळाला 3 ग्लास पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होते। तुम्ही जर वाटीच्या प्रमाणाने घेतलं तर तेच प्रमाण ठेवा पाण्याचं, म्हणजे न चुकता अगदी पुलाव छान असा सुटसुटीत होतो। हे परतताना अगदी हलक्या हाती परतायचं आहे, नाहीतर अंड्याचे तुकडे तुकडे होतील। बघा आपण परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। आपण जर पाणी फोडणीमध्ये टाकलं तर गरम करायची गरज पडत नाही आणि तांदूळ जर आधी आपण टाकले फोडणीमध्ये तर केव्हाही पाणी गरम करून टाकायचं, नाहीतर पुलाव बेचव लागतो खाताना। बघा मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पाणी। पाणी टाकून झाल्यावर मिक्स करून घ्यायचं। बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। मी 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि कापून घेतला होता। कोथिंबीर जास्त टाकायचं आहे पुलावमध्ये, छान लागतो कोथिंबीर पुलावमध्ये जास्त टाकला तर। 1 चमचा कसुरी मेथी चोळून घेतली होती मी हातावर, ते पण टाकूया। कसुरी मेथी पुलावमध्ये टाकल्याने छान फ्लेवर येतो पुलावला। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 उकळी आल्यावर मग झाकण लावायचं। आपण पाणी गरम टाकलेलं आहे त्यामुळे पाण्याला उकळी यायला जास्त वेळ लागणार नाही। बघा छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला। आता आपण झाकण लावून 3 शिट्या करून घेऊया। फुल गॅसवर 3 शिट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहे। कुकर थंड करून घेतला आहे। आपण उघडून बघूया पुलाव झाला आहे की नाही। बघा छान असा पुलाव झालेला आहे आपला, एकही अंड फुटलेलं नाही आहे। 1.5 ग्लास तांदूळाला 3 ग्लास पाणी टाकायचं म्हणजे अगदी परफेक्ट पुलाव होतो। बघा आपण कुकरमध्ये केला आहे तरीही एक आणि एक दाणा किती सुटसुटीत झालेला आहे। तयार आहे आपला बॉईल अंडा पुलाव खाण्यासाठी। आहे की नाही आपली अगदी चमचमीत बॉईल अंडा पुलावची रेसिपी, अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी। तुम्हाला माझी बॉईल अंडा पुलावची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच चमचमीत रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला अशाच नवीन रेसिपी बघायला मिळतील। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत धन्यवाद.